आधारित आहे। आपल्याला उष्णता ऊर्जेचे गुणधर्म, उष्णता ऊर्जेचे संक्रमण, उष्णता संक्रमणाचे प्रकार, उष्णतेचे परिणाम म्हणजेच प्रसरण आणि आकुंचन याबद्दल माहिती घ्यावयाची आहे। तुम्हाला माहिती आहे की कधीकधी आपल्याला ताप येतो आणि आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात। तर पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात मग? तापमापी। आणि उष्णता काय आहे? एक ऊर्जा आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे। आणि आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठा उष्णतेचा जो स्रोत आहे, म्हणजे आपल्याला सर्वात जास्त उष्णता जर कोणापासून मिळत असेल तर तो आहे सूर्य। आणि हा नैसर्गिक आहे, यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाही आणि निसर्गतःच हा आपल्याला उपलब्ध आहे, अवेलेबल आहे। आता उष्णता आपल्याला माहिती आहे आणि आता याचं संक्रमण म्हणजे काय? एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे, म्हणजेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे। जेव्हा आपण एखादी गरम वस्तू थंड वस्तूच्या जवळ नेतो तर काय होते? थंड वस्तू जी आहे ती गरम होते आणि गरम वस्तू थंड होते। म्हणजेच काय की उष्णता एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे जाते, म्हणजे तिचं काय होते? एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे संक्रमण होते। उष्णतेचे संक्रमण आपण बघितले। आता उष्णता संक्रमणाचे प्रकार म्हणजे हे जे उष्णतेचं वहन आहे हे गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे कसं होते? हे उष्णतेचे जे संक्रमण आहे, हे उष्णतेचे संक्रमण म्हणजेच गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे जाणे, तर हे कसे होते? यासाठी उष्णता संक्रमणाचे 3 प्रकार पडतात: वहन, अभिसरण आणि प्रारण। सुरुवातीला आपण वहनाबद्दल माहिती घेऊ। वहन म्हणजे काय की पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात, म्हणजे उष्णतेचे वहन झाले असे म्हणता येईल। वहनामध्ये पदार्थाचे कण प्रत्यक्ष स्थानांतर करीत नाही, म्हणजे पदार्थाचं जे कण आहेत ते एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जात नाही, म्हणजे त्यांचं जी जागा आहे ती बदलत नाही, फक्त उष्णतेची देवाणघेवाण करतात। उष्णतेच्या वहनास पदार्थ माध्यमाची आवश्यकता असते। वहन होण्यासाठी एखादं माध्यम आवश्यक असतं। आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे अभिसरण। उष्णतेचे संक्रमण प्रवाहांद्वारे होते, या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात। या प्रकारामध्ये पदार्थाचे रेणू प्रत्यक्ष उष्णता घेऊन दुसऱ्या स्थानी जातात। माध्यमाचे कण स्वतः उष्णतेच्या स्रोताकडून उष्मा घेतात व थंड ठिकाणी जातात। अभिसरण द्रव आणि वायुरूप पदार्थांमध्येच होऊ शकते। अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते। इथे ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की अभिसरणाला माध्यम हे आवश्यक आहे। जसं या चित्रामध्ये पाणी हे माध्यम आहे। आता पाणी गरम करण्यासाठी ठेवल्यावर खालून उष्णता दिल्यावर पाण्याचे खालच्या भागातले जे कण आहेत ते गरम होतात आणि ते कण स्वतःच वरच्या भागाकडे जातात आणि वरचे थंड पाण्याचे कण जे आहेत ते खाली येतात, म्हणजे इथे स्वतः माध्यम जे पाणी आहे त्यांचीच कणांचीच अदलाबदल होते आणि याला माध्यमाची आवश्यकता असते। फक्त अभिसरण हे द्रव आणि वायुरूप पदार्थामध्ये होऊ शकते। उष्णतेच्या संक्रमणाचा तिसरा प्रकार आहे प्रारण। माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात। सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवाही नाही तरी देखील सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोचते। तेही माध्यम नसतानाही उष्णता संक्रमित झाली, अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला आपण प्रारण म्हणतो। उष्णतेचे प्रारण होत असताना प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषून घेतला जातो तर काही भाग परावर्तित केला जातो। एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते। तुम्ही दुपारच्या वेळेला एखाद्या पांढऱ्या रंगाचे कपडे आणि नंतर काळ्या रंगाचे कपडे परिधान करून थोडा वेळ उन्हात उभे राहा। कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर तुम्हाला जास्त गरम वाटेल? निश्चितच काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर आपल्याला गरम वाटेल, कारण काळ्या रंगाची
उष्णता शोषून घेण्याची क्षमता जी आहे ती जास्त आहे. आता आपल्याला उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक यामधील फरक बघायचा आहे. सुवाहक म्हणजे ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहजगत्या होते अशा पदार्थाला सुवाहक म्हणतात. म्हणजे उष्णता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ज्या पदार्थांमधून सहज जाते त्याला आपण उष्णतेचे सुवाहक म्हणू. तर उष्णतेचे दुर्वाहक ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहज होत नाही अशा पदार्थांना दुर्वाहक म्हणतात. याचा अगदी आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातील उदाहरण म्हणजे आपण गरम चहा काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात घेतला तर तो आपण हातात धरू शकतो, पण तो चहा स्टीलच्या कपामध्ये किंवा ग्लासमध्ये घेतला तर तो ग्लास किंवा भांडं आपण हातात घेऊ शकत नाही, ते लगेच गरम होतं. उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात म्हणजेच त्यांचा आकार वाढतो. आता इथे प्रसरण याचाच अर्थ काय की जो धातू आहे, समजा ते लोखंड असू शकतं किंवा सोनंसुद्धा असू शकतं, तर ते प्रसरण पावतात म्हणजे त्यांचा जो आकार आहे तो आहे त्यापेक्षा मोठा होतो, वाढतो. उष्णता जर काढून घेतली तर तो पदार्थ जसा होता तसा पुन्हा मूळ स्थितीत येतो. इथे आपल्याला एक धातूचा गोळा दाखवलेला आहे. आता पहिल्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर धातूचा गोळा त्या कडीमधून सरळ, हे धातूचं जे कडा आहे याच्यामधून सरळ खाली जातो. उष्णता देण्यापूर्वी 2 नंबरची आकृती जर बघितली तर आपण तो टाकलेला जो गोळा आहे तो त्या कडीमधून खाली गेलेला आहे. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये ज्यावेळेस आपण त्याला उष्णता दिली त्यावेळेस जो गोळा आहे त्याची साईज जी आहे ती वाढली, त्याचा आकार वाढला, त्यामुळे तो तिथे मध्ये फसलेला आहे, खाली गेलेला नाही. उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. आता हे होतं आपलं स्थायू पदार्थांचं प्रसरण, म्हणजेच धातू एखादा घेतला तर त्याचं प्रसरण आणि आकुंचन कसं होईल. तर आता द्रव म्हणजेच पातळ द्रव पदार्थांचे प्रसरण व आकुंचन. पातळ पदार्थावर उष्णतेचा काय परिणाम होता, तर पातळ पदार्थावर उष्णतेचा काय परिणाम होतो. द्रवाला म्हणजेच पातळ पदार्थाला उष्णता जर दिली तर द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते. म्हणजे तो द्रव ज्या कणांनी बनलेला आहे ते कण थोडे थोडे दूर होतात, म्हणजे त्यांच्यामधलं अंतर वाढते आणि आकारमान वाढते. अंतर वाढल्यामुळे आकारमान जे आहे त्याचं वाढते, म्हणजेच या द्रवाचं जे आहे ते प्रसरण होते. आणि द्रवाचे तापमान कमी केल्यास पुन्हा त्याचे आकुंचन होते. पुन्हा जर आपण त्याला थंड केलं किंवा त्याचं तापमान कमी झालं तर ते परत जसं होतं तसंच होईल, त्याचं आकुंचन होईल. आकुंचन होणे म्हणजे कमी होणे आणि प्रसरण होणे म्हणजे वाढणे. उष्णतेमुळे वायू पदार्थांचं कसं प्रसरण होतं. उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते, याला वायूंचे प्रसरण म्हणतात. आणि उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते, याला वायूचे आकुंचन म्हणतात. सराव करूया. योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा. भाजणे, उकडणे, वाफवणे, तळणे यासाठी रिकामी जागा ही ऊर्जा वापरतात. इथे आपल्याला दिलेलं आहे ध्वनी, प्रकाश, उष्णता आणि चुंबकत्व. तर भाजणे, उकडणे, वाफवणे, तळणे यासाठी निश्चितच उष्णता ऊर्जा वापरतात. सर्वाधिक उष्णता रिकामी जागा रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. इथे निळा, पांढरा, हिरवा हे चूक उत्तर आहे आणि काळा हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील चित्रातील उपकरणाचे नाव सांगा. याला आपण डिजिटल तापमापी किंवा डिजिटल थर्मोमीटर असं म्हणू. सूर्यचुलीतील भांड्यांना काळा रंग का देतात. काळ्या रंगामध्ये काळ्या रंगाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही जास्त आहे, म्हणून सूर्यचुलीतील भांड्यांना काळा रंग देतात. मॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्या धावपटूंना शर्यतीच्या शेवटी लगेच उबदार कापड लपेटतात. शास्त्रीय कारण लिहा.
खालील पदार्थांचे सुवाहक आणि दुर्वाहक यामध्ये वर्गीकरण करा. तांबे, लाकूड, पारा, रबर, सोने, काच, चांदी आणि प्लास्टिक. तर तांबे, पारा, सोने, चांदी या सुवाहक आहेत आणि लाकूड, रबर, काच आणि प्लास्टिक या उष्णतेच्या दुर्वाहक आहेत. खालील चित्रातील उष्णतेच्या संक्रमणाच्या प्रकारांची नावे द्या. यामध्ये अ चित्रामध्ये जे संक्रमण दाखवलेलं आहे ते आहे उष्णतेचं अभिसरण आणि दुसऱ्या चित्रामध्ये जी मेणबत्ती पेटती आहे आणि त्यावर हाताने लोखंडी खिळा धरलेला आहे, हे उष्णतेचं वहन आहे.